पुणे मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पुणेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. 8 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रम पार पडणार आहेत. या महोत्सवात व्याख्यानमाला, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन, चित्रपट प्रदर्शन तसेच भव्य समता रॅली आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, बौद्धिक विकास आणि मूल्याधिष्ठित विचार रुजवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या उपक्रमात विविध प्राध्यापक, तज्ज्ञ आणि मान्यवर सहभागी होणार असून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे मराठी 24 सोबत रहा अपडेटसाठी. सर्वात आधी आपला परिचय द्या आणि आजची पत्रकार परिषद कशा निमित्त आयोजित केलेली आहे त्याच्याबद्दलचं विस्तृत जानकारी माहिती. सर्वांना सप्रेम नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर वृषाली सुरेंद्र रणधीर, प्रिन्सिपल मॉडर्न एज्युकेशन सोसायटीज नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, संयुक्त जयंती महोत्सवचे स्टेअरिंग कमिटीमध्ये मी काम करते. आमचे पाचही महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत ते या संयुक्त जयंती महोत्सवचे स्टेअरिंग कमिटीचे मेंबर आहेत. आज आम्ही जो संयुक्त जयंती महोत्सव साजरा करत आहोत त्याच्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेण्याचा हा प्रकल्प केलेला आहे, उपक्रम केलेला आहे. यामध्ये आपल्या सगळ्यांचे सुरुवातीला मी आभार व्यक्त करते. या संयुक्त जयंती महोत्सवामध्ये 8 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत विविध कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. 8 तारखेपासून त्याची सुरुवात झालेली आहे. यामध्ये युवा महोत्सव, 9 तारखेला सत्यशोधक मी ज्योतिबा फुले बोलतोय कुमार आहेर यांनी सादर केलेला जो एकपात्री प्रयोग होता तो आजच पूर्ण झालेला आहे, तो सादर झालेला आहे आज. उद्या युवा महोत्सव आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे कलागुण आहेत. त्याच्यामध्ये गाणी असेल, डान्स असेल, कविता असेल, हे सगळे सादरीकरण होणार आहे आणि त्यांचे प्रथम, द्वितीय, तृतीय अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. 11 तारखेला जयंती महोत्सवाचं खऱ्या अर्थाने उद्घाटन हे देवळानकर सरांच्या हस्ते होणार आहे आणि त्या ठिकाणी माननीय शैलेंद्र देवळानकर सर हे उपस्थित राहणार आहेत. संचालक उच्च शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन पुणे, त्यांच्या मार्गदर्शनामधून ह्या संपूर्ण जयंती महोत्सवाचं जे काही सादरीकरण आहे किंवा उपक्रम आहेत हे पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर चित्रपट सत्यशोधक दाखवला जाणार आहे. 12 एप्रिलला सलग 12 तास अभ्यास हा उपक्रम होणार आहे, सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत. त्यानंतर सोमवारी 13 एप्रिलला निबंध स्पर्धा आहेत, सकाळी 9 ते 10:30 पर्यंत. त्यानंतर डॉक्टर श्रुती तांबे यांचं व्याख्यान होणार आहे 10:30 वाजता. त्यानंतर आंबेडकरी शाहिरी जलसा माननीय चरण जाधव यांचं दुपारी 2 वाजता होणार आहे टाटा असेंब्लीमध्ये. त्यानंतर 14 तारखेला भव्य समता रॅली निघणार आहे, सकाळी 10 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत. त्यानंतर माननीय डॉक्टर सुरेंद्र जोंधळे यांचे व्याख्यान होणार आहे सकाळी 11:30 वाजता. आमचे जे इतर उपक्रम आहेत त्याच्यामध्ये शोधनिबंध स्पर्धा 5 एप्रिल ते 10 एप्रिल. या शोधनिबंधामध्ये अनेक वेगवेगळे आम्ही निबंधाचे विषय दिलेले आहेत. त्या विषयांना अनुसरून आम्ही शोधनिबंध मागवलेले आहेत. पहिला विषय त्याच्यातला आहे शिव शाहू फुले आंबेडकर वर्तमानाचे दीपस्तंभ, शिव शाहू फुले आंबेडकर लाईट हाऊस टू द प्रेझेंट टाईम. दुसरा विषय आहे फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आणि समकालीन महत्त्व, फुले आंबेडकर्स आयडिओलॉजी अँड इट्स रिलेव्हन्स टुडे. तिसरा विषय आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि उद्योजकता, महात्मा ज्योतिराव फुले अँड एंटरप्रेन्योरशिप. पुढचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जलनिधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड वॉटर मॅनेजमेंट. 5वा विषय आहे डॉक्टर आंबेडकर एक मानववंशशास्त्रज्ञ, डॉक्टर आंबेडकर अँड अँथ्रोपोलॉजिस्ट. 10 एप्रिल वक्तृत्व स्पर्धा आहे, त्यांचे विषय आहेत मुलींची पहिली शाळा ते डिजिटल साक्षरता, महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांची प्रासंगिकता. पुढचा विषय आहे संविधानिक नैतिकता, 21व्या शतकातील सामाजिक आव्हानांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक कवच. पुढचा विषय आहे शिव शाहू फुले आंबेडकर सर्वसमावेशक समाजाचे प्रणेते. आणि सर्व विजेत्यांना
रोख रकमेचे पारितोषिक रुपये 3,000 प्रथम क्रमांक, रुपये 2,000 द्वितीय क्रमांक आणि रुपये 1,000 तृतीय क्रमांक असं प्रदान करण्यात येणार आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण कार्यक्रम पत्रिका आहे. आपण सर्वांनी याला प्रसिद्धी द्यावी आणि कार्यक्रम जास्तीत जास्त रित्या यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा. या उपक्रमासाठी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे आमचे ट्रस्टीज, आमचे प्रेसिडेंट माननीय नसलीवाडिया, सेक्रेटरी माननीय नेसवाडिया, त्याचबरोबर शिक्षक प्रतिनिधी म्हणून जे ट्रस्टी आहेत त्याच्यामध्ये माननीय डॉक्टर अशोक चांदल सर, माननीय सचिन सानप सर, माननीय अनिता हमन मॅडम आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ म्हणून CEO माननीय अलका महाजन मॅडम, CFO आर गणेशन, या सर्वांचं सहकार्य लाभत असतं. त्यांच्या मार्गदर्शनामधून आम्ही हा उपक्रम पुढे नेत आहोत आणि आमचे सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर आणि विद्यार्थी आम्ही सगळेजण एकजुटीने हा कार्यक्रम जास्तीत जास्त यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीला 199 वर्ष पूर्ण होत आहेत. 200व्या वर्षाचा प्रारंभ आणि महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण होतात. म्हणजे 100रीचा प्रारंभ हा युनिकनेस यावर्षी आलेला आहे. म्हणून हा प्रगतचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आपण सर्वांनी याला प्रसिद्धी द्यावी ही विनंती. धन्यवाद.